सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मिरजमध्ये रोड रोमियोंवर पोलिसांची धडक, ॲक्शन. 42 दुचाकींवर कारवाई, 33,900 रुपये दंड वसूल. सांगली जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या वतीने विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच ट्रिपल सीट फिरणाऱ्या रोड रोमियोंविरोधात विशेष धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत एकूण 42 दुचाकींवर कारवाई करून 33,900 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. सांगली जिल्ह्यात घडणाऱ्या विविध फौजदारी गुन्ह्यांमध्ये विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे मिरज विभाग यांनी अशा वाहनांवर तसेच ट्रिपल सीट फिरणाऱ्या रोड रोमियोंवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकाने कुपवाड रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, रेल्वे स्टेशन रोड, आंबेडकर उद्यान तसेच शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. तपासणी दरम्यान विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्या मोटरसायकल स्वारांची कागदपत्रे तपासून त्यांची ओळख पडताळण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 42 मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रुपये 33,900 दंड वसूल करण्यात आला. या विशेष मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, राहुल क्षीरसागर, सर्जेराव पवार, फयाज बारगीर, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, सुनील माने, कोंडिया सरगर, विजय शेरेकर, संतोष माळी, गोरख सुतार, मोहसिन टीममेकर, राजेंद्र हारगे, विजय शिंदे, चालक श्रेणीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील तसेच चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर खोंद्रे यांनी सहभाग घेतला. सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट प्रवास करणारे वाहन चालक तसेच संशयित व्यक्ती विरोधातील धडक मोहीम आगामी काळात आणखी व्यापक स्वरूपात सुरू राहणार आहे. संशयास्पद वाहने, विना नंबर प्लेट असलेली वाहने किंवा संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाने केले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.